ततो जयमुदीरयेत् कंसचाणूरमर्दनम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् गुरुर्देवो महेश्वरः तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। कीर्तनेंदू वैकुंठवासी हरिभक्तपरायण अनाभावे लिखित सुलभ संक्षिप्त भागवत या ग्रंथावर आपण अतिशय शांतपणे ही कथा ऐकतो। अनाभावेंच्या आईने सांगितलं होतं की मला ही कथा, मी नेहमी साधे ओवीबद्ध ग्रंथ वाचते तर त्या ओवीबद्ध ग्रंथात तू कर। तर आईच्या प्रेमासाठी त्याने हे ओवीबद्ध ग्रंथ केलाय। ज्यावेळेला 1984 साली पारनाक्यावरती केंद्र सुरू झालं त्यावेळेला मी महाराजांना म्हटलं की महाराज मला तुमच्यासमोर भागवत कथा करायची आहे, पण मला संस्कृतचा गंध नाही आणि भागवत तर संस्कृतमध्ये, बरं मला ओवीबद्ध ग्रंथ वाचायची सवय आहे। रामविजय, हरविजय, भक्तिविजय, पांडव प्रताप, जयविनी, अश्वमेध असे ग्रंथ वाचायची सवय आहे, म्हणजे ओवीबद्ध ग्रंथ वाचायची सवय आहे। आणि हा ओवीबद्ध ग्रंथ कुणी केला ते काही मला माहीत नाही आहे। तर तुम्ही जर उपलब्ध करून दिला तर मी तुमच्यासमोर भागवत कथा सांगेन। 2-3 दिवसातच एक रस माझ्याकडे आले आणि त्यांनी मला हा ग्रंथ दिला। म्हणाले गुरुजी ही तुम्हाला भेट आहे। बघतो तर ओवीबद्ध ग्रंथ आणि 1984-85 पासून हे जसा ग्रंथ त्यांनी छापला ती माझ्या अंदाने पहिली प्रत असेल करायची काय। तर म्हणजे त्या ग्रंथाचे आवृत्तीतली पहिली आवृत्ती जी त्यांची निघाली त्यातला हा ग्रंथ आहे। समुद्राने कथा चालली आपली। स्कंद 11 अध्याय 18 ओवी 50 पर्यंत काल आपण आलो होतो। समुद्राने द्वारका नगरी, कृष्ण मंदिर सोडून द्वारका नगरी गिळत पडते। दारुक नावाचा जो भगवंताचा सारथी होता त्याला त्यांनी सांगितलं होतं की तू आता जा आणि जे काही राहिलेले यादव आहेत, स्त्रिया आहेत, मुलं आहेत त्यांना घेऊन तो इंद्रप्रस्थाला जा। त्याप्रमाणे दारुक त्यांना घेऊन इंद्रप्रस्थाला गेला। सगळी हकीकत सांगितली। श्रीकृष्ण सदैव विद्यमान कृष्ण मंदिर मंगलायतन्नः। त्या मंदिराचे करता स्मरण अमंगल सर्व दूर होईल। त्या कृष्ण मंदिराचं स्मरण केलं की मंगलायतन्न हरी, मंगल करणारा आहे तो परमात्मा। यादव संहारातून पाही अवशिष्ट राहिले जे काही, आपण सवे घेऊन त्याही अर्जुने आणले इंद्रप्रस्थ। आता एवढ्या यादवांच्या संहारातनं यादव काही राहिले, यादवांचा संहार व्हावा ही भगवंताची इच्छा आणि पुढे यादवांचा वंश थोडा चालू राहावा म्हणून काही ना त्यांनी वगळून टाकलं की त्या संहारातनं ते वाचले। अवशिष्ट राहिले जे काही, आपण सवे घेऊन त्याही अर्जुने आणले इंद्रप्रस्थ। अवशिष्ट यादव वज्र नामक, हे जे यादव शिल्लक होते
त्यात वृज नावाचा एक यादव होता, त्याला त्याने अभिषेक केला, पट्टाभिषेक. त्यासी केला राज्याभिषेक, यथाधिकारी वसविले त्यास राज्य संपत्ती धनमाने. नगर निर्माण केलं, त्याला त्याचा राजा बनवला. अर्जुनाकडून सर्ववृत्त ऐकता सुहृदजनांचा घात, तुझे पितामह धर्माधिक झाले विरक्त संसारी. अर्जुनाच्या मुखातनं हे भगवंताचं निजरामागमन ऐकलं आणि हे परीक्षिती राजा शुक सांगतायत परीक्षितीला, हे परीक्षिती राजा, तुझे जे पितामह होते धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, या सगळ्यांच्या मनामध्ये विरक्ती निर्माण झाली. भाग्याचं लक्षण काय? वैराग्य हे भाग्य निश्चिती. म्हणजे वैराग्य मनामध्ये निर्माण होणं हे भाग्य. सहसा वैराग्य मनामध्ये निर्माण होत नाही, त्याचं कारण असत्य आहे. त्यामुळे आपलं मन त्यातनं लवकर बाहेर निघत नाही. काय म्हटलंय पहा, तुझे पितामह धर्माधिक झाले विरक्त संसारी. संसारातनं ते विरक्त झाले. तू एकला वंशाधिकारी. त्यानंतर तू त्या यादवाचा शेवटचा वंशाचा अधिकारी आहेस. कारण अर्जुनाचा उत्तरेच्या गर्भातला हा मुलगा आहे. सुजसी बैसोनी राज्यावरी, उत्तर पंथे गेले सत्वरी, तेथ पावले सद्गती, देवदेवेश्वर श्रीकृष्ण तेथे पावले सद्गती. तुला परीक्षित राजा, तुला पांडवांनी राज्यावर बसवलं आणि मग ते उत्तर दिशेकडे गेले, हिमालय पर्वतावरती गेले, केदारनाथ, बद्रीनाथ. बद्रीनाथाच्या पुढे पांडव निजामाला गेले, ते स्वर्गारोहण म्हणून जागा आहे, तिकडे दाखवतात. देव देवेश्वर श्रीकृष्ण, भगवान विष्णू नारायण, अवतार लीला जन्म कर्म, चरित्र पवित्र हे त्याचे. हे सगळे जे मी तुला चरित्र सांगतोय त्या भगवंताचं चरित्र आहे. त्यांनी चरित्र म्हणजे लीला, त्याने अवतार घेतल्यानंतर काय काय केलं त्याची कथा आहे, म्हणजे ते चरित्र आहे. श्रीकृष्ण चरित्राचे संकीर्तन, हे जे श्रीकृष्ण चरित्र आहे ते लोकाला सांगणं, याला संकीर्तन असं म्हटलंय. नाम संकीर्तन साधन हे सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. हे नाम संकीर्तन जो कोणी करेल, जळतील पापे जन्मांतरीचे. पण कसं केलं पाहिजे? पुढं आलंच की हो. नाही म्हणले भागवत कथा केली की एवढे एवढे पैसे मिळतात म्हणून करायची का, एवढा एवढा धनलाभ होईल म्हणून करायची का? नाही. बघा त्याने काय सांगितलं, कशी करावी कथा ते सांगितलं. श्रीकृष्ण चरित्राचे संकीर्तन जो श्रद्धेने करी जाणं, श्रद्धापूर्वक करायला पाहिजे. हे मी केल्यानंतर मला काय मिळेल या भावनेने कथा करायची नाही. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुला एवढं भागवत सांगण्याचं भाग्य भगवंताने दिलंय, त्याची विक्री करू नको म्हणून सांगितलं. सर्व पातके होती भस्म, मुक्त होईल निश्चयशी. ही भागवत कथा जो कोणी करेल, नाम संकीर्तन जो कोण करेल, भगवंताच्या लीला जो कोणी गाईल, त्याची अनेक जन्माची पाप भस्म होऊन जातील आणि त्याला काय मिळेल? मुक्ती मिळेल. अन्य ग्रंथी वा भागवती जी गायली कृष्ण कीर्ती,
भागवतच वाचायला पाहिजे असं नाही. हरिकथा आहे, हरिविजय, भगवंताच्या लीला ज्या ज्या ठिकाणी कथन केलेल्या आहेत असा कोणताही ग्रंथ ज्याच्यामध्ये भगवंत नामलीला आहेत त्या. जी गायली कृष्ण कीर्ती श्रद्धेने जे गाती ऐकती परम भक्ती त्या लाभत असे. जे कोणी श्रद्धेने गातात सगळ्यालाच काय जमेल का? सगळ्यालाच प्रवचन करायला जमेल का? नाही जमणार. पण जे गातात आणि श्रद्धेने ऐकतात त्या दोघांनाही लाभ आहे. सांगणाऱ्यालाही लाभ आहे आणि ऐकणाऱ्यालाही लाभ आहे. श्रद्धेने जे गाती ऐकती परम भक्ती त्या लाभत असे. त्याला परम अशी भगवंताची भक्ती प्राप्त होते. श्रीकृष्णाच्या बाललीला प्रेम सागरू तो आगळा लीला वर्णिता त्या रसाळ भक्ती लाभे प्रेमास्पद. भगवंताच्या बाललीला वर्णन कराव्या. या बाललीला म्हणजे काय आहे? प्रेमाचा सागर आहे. भगवंताच्या ह्या बाललीला आपण ऐकतो, कृष्णाच्या बाललीला, तो म्हणजे प्रेमाचा सागर आहे. संबंध ओतप्रोत प्रेम भरलेलं आहे. त्या गोपी त्याला पाहायला यायच्या मुद्दाम भगवंताला. त्या गायी ज्या वेळेला तो 12 गावं आगणं लागला ना त्यावेळेला सगळ्या गोपाने असं सर्कल केलं होतं, भगवंताच्या भोवती कडं केलं होतं की आमचा देह जळून गेला तरी चालेल. गायीने अग्नीकडे तोंड केले ना आपले जे शेपट्या आहेत त्या भगवंताच्या अंगावर धरल्यात, आम्ही जळून गेलो तर चालेल. एवढा प्रेमभाव आहे गायींचा, गोपींचा, सगळ्यांचाच. भगवान गोपाळकृष्ण ज्या वेळेला मुरली वाजवायचे ना, वाहती पाणी वाहत असतं ते थांबायचं भगवंताच्या कथा ऐकण्यासाठी. तो मुरलीचे स्वर ऐकण्यासाठी. श्रीकृष्णाच्या बाललीला प्रेमसागरो तो आगळा लीला वर्णिता त्या रसाळ भक्तिलाभे प्रेमास्त. आता कृष्ण गोपींच्या घरी जाऊन दही दूध लोणी चोरायचा. काय घरी कमी होतं का? त्याला घरी ओतप्रोत होतं, मग तरी का जात होता? त्या गोपींना असं वाटायचं की एकट्या यशोदेचं भाग्य आहे का एवढं? तिच्या घरचा भगवंत लोणी खातो, तिच्या घरचं दही खातो, तिच्या घरचं दूध पितं, आम्हाला हे भाग्य कधी लाभणार? मग गोपींच्या त्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी चोरीचं निमित्त आहे. श्रीकृष्णाच्या बाललीला प्रेमसागरो तो आगळा लीला वर्णिता त्या रसाळ भक्तिलाभे प्रेमास्पद. त्याला भक्ती प्राप्त होते. कशी? नुसती भक्ती नाही कामाची, प्रेम पाहिजे. प्रेम नाही भक्ती काय उपयोगाचं? ज्ञान आहे पण प्रेम नाही आणि भक्ती नाही तर ज्ञान काम काय कामाचं आहे? भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. मला भक्ती दे आणि भक्ती देऊन प्रेमयुक्त अशी भक्ती दे तुझी. कशी प्रेमयुक्त भक्ती? आपण लगे असं देवापुढे नैवेद्य ठेवतो, आपटतो वाटी, पटपट पटपट घ्या, तू खा बाबा एकदा मोकळा हो, मला तू मोकळा हो, मला मोकळं, असं आहे का? नाही. सोन्याची वाटी ठेवल्यानंतर तू खायबा साखर लोणी माझिया बाळा, तू खायबा साखर लोणी, त्याला प्रेमाने भरवायचंय. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम गानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्माय स्वाहा. भगवंताने तो नैवेद्य ग्रहण केला पाहिजे. आपण खाणारच आहे की नंतर.
आधीच काय आम्ही नैवेद्य वाढायच्या आधीच ताटा ठरलेली असते बरं का. हे तू देवाचा नैवेद्य आहे ना, तू घ्यायचा, ह्याचा नैवेद्य आहे तू घ्यायचा, सत्याचा नैवेद्य तू घ्यायचा, याचा. अरे आधी देवाला दाखवा बाबा, मग दाखवून झाल्यानंतर तुम्ही सांगा की देवाचा नैवेद्य कोणी घ्यायचा, सत्यनारायणाचा नैवेद्य कोणी घ्यायचा, कुठला कोणी. पण तो नैवेद्य वाढायच्या आधी आपलंच नाव आधी त्याच्यावरती हा मी घेणार आहे बरं का. आधी भगवंताला प्रेमाने अर्पण करा. आपण काय घेतो, शेष घेऊन जाईन तुमचे झाले भोजन. भगवंता आपण ग्रहण करा, जे शिल्लक राहील ते आम्ही घेऊन जाऊ. भक्ती लाभे प्रेमास्पद गाता श्रीकृष्णाचे पवाडे. भुक्तिमुक्ती नव्हे साकडे. भगवंताची लीला गाता गाताना भक्त म्हणतो मला काही ऐश्वर्यही नको आणि तुझी मुक्ती पण नको, मला केवळ तुझं प्रेम पाहिजे. भुक्ती मुक्ती नव्हे साकडे. समाधी आहे, समाधी सुखही तेथ बापुडे. धन्य धन्य कृष्ण कथा. समाधी सुख सुद्धा त्याच्यापुढे तुच्छ आहे. भगवंताची लीला ऐकता ऐकता देहभार विसरून जाणं. आपल्याला मागे कथा सांगितली, पुन्हा सांगतो. म्हणले का दुसरा स्टॉक नाही का तुमच्याकडे, पुन्हा तेच काय सांगतो. पण ते विस्मरण झालेलं असतं, त्याची पुन्हा आठवण करून द्यायची असते. रोज कथेला येणाऱ्या भाविक भगिनी एक दिवशी एकीच्या घरी ऐन वेळेला पाहुणे येतात, थांबावं लागतं. मग ती आपल्या मैत्रिणी सांगते आज काय कथा झाली असेल ती मला घरी आल्यावर सांग बरं का. मग ते पाहुणे निघून जातात. ही बाई तिची मैत्रीण कथेला आलेली असते, ती घरी गेल्यावर तिला कथा सांगते. सांग, ती उत्सुकता असते आज काय कथेत सांगितलं. थोडं माहिती म्हणाले या सगळ्या गोपी एकदम जेवून आल्या. म्हणाले काय, प्रत्येकीच्या हातात एक कृष्ण, प्रत्येकीच्या हातात एक कृष्ण. त्याला वाटतंय मी कृष्णाला पकडलं, घेऊन आलं ते कोणी, त्यांची मुलंच आहे बरोबर. ते कृष्ण होता त्या यशोदेच्या मांडीवर. मग त्या सांगतात की अरे बघ तुझ्यावर या खोट्याचा आरोप आणतात, तो तर माझ्याजवळच आहे. असं म्हणता म्हणता तेवढ्यात त्या यशोदेने दूध तापवायला ठेवलं. आणि दूध तापवताना भगवंत मनामध्ये विचार करतात की हिचं दुधावर लक्ष आहे का माझ्यावर लक्ष आहे बघूया. म्हणून त्यांनी तो डेरा बिरा सगळा फोडून टाकला, ताक सगळं सांडलेलं आहे सगळं. मग काय केलं म्हणले, यशोदेला राग त्यांनी पकडलं आणि त्याला उखळाला बांधलं. एक झाला, दोन दोरे झाले, 9 लक्ष दोरे एकाला एक बांधून. आणि मग जे दोरे पुरेनार म्हणाले, जे वासराच्या गळ्याला दावे होते ते पण सोडून आणलेले, एकाला एक बांधत. ही कथा ऐकते ती मैत्रिणी. आणि ऐकता ऐकता ती त्या कथेशी एकरूप झाली की तिला ते यशोदेने कृष्णाला बांधलेले दिसतंय. आणि ती सांगते, डोळ्यातनं घळघळ अश्रू येतात, अगे यशोदे थांब ग, थांब ग, ती लेकरू आहे ग, त्याला एवढं करकचून बांधू नको असं म्हणून तिच्या डोळ्यातनं अश्रू येत आहेत. तेवढ्यात कृष्ण स्वतः प्रकट होऊन तिला सांगतो, अगं मला यशोदेने सोडलं बघ. लक्षात घ्या, किती भाव आहे, किती प्रेम आहे. श्रीकृष्णाची दिव्य कीर्ती श्रद्धेने जे गाती ऐकती, तीर्थे त्यांच्या पाया लागते. धन्य धन्य कृष्ण कथा. असे समरसून जाणारे श्रोते आणि वक्ते असतील, त्यांचं चरणतीर्थ, त्यांच्या पायाला तीर्थ येतात पवित्र होण्यासाठी, त्यांच्या पदस्पर्शासाठी. तीर्थे त्यांच्या पाया लागते. धन्य धन्य कृष्ण कथा. श्रीकृष्णाचे कथामृत पिऊने संत झाले तृप्त. आस करते देवारिक
धन्य धन्य कृष्ण कथा. हे श्रीकृष्णाचं कथामृत ऐकून संत तृप्त झाले. देव, आकाशातले देव आहेत, त्यांना असं वाटायचं की कदा ही कथा ऐकायची. ते काय प्रार्थना करतात, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. ते पण प्रार्थना करतात की आम्हाला या मृत्यूलोकात कधी जन्म मिळेल, आम्हाला भगवंताची कथा ऐकायला मिळेल. स्वस्ति श्रीमद् भागवत 11 स्कंद समाप्त. मूळ अध्याय 31, संक्षेपे येथे 18 केले. 31 अध्याय ते संक्षिप्त भागवत असल्यामुळे 18 अध्यायामध्ये त्या सगळ्या कथा सांगितल्या. आता संक्षिप्त म्हणजे काय, तर एकाला विचारलं, अरे तू आलास कसं काय आला? नाही म्हणजे मी रेल्वेने आलो. मग रेल्वेने आमच्या घरापर्यंत येतोपर्यंत काय केलं तू? नाही म्हणजे तिथं गेलो, एवढी गर्दी होती आणि मग तिथे त्या लाईन लागलेली, सीटसाठी एक अर्धा तास थांबलो. नंतर वाटेत एवढी गर्दी, त्याला रिक्षा बाहेर काढता येईना, तिकडे एवढी ट्रॅफिक, अमुक अर्धा तास त्याला घरी पोहोचायला लागले. म्हणजे सांगायला ही कथा स्टेशनपासून घरापर्यंत कसे आलं, याला रसाळ वर्णन म्हटलंय. आणि संक्षिप्त म्हणजे काय, काही नाही, मी स्टेशन उतरलो, रिक्षा भेटली, आलो. कथा तीच आहे, म्हणजे स्टेशन उतरून घरी आलो हीच कथा आहे. आता ती लांबलचं काही सांगता येईल, थोडक्यात सांगता येईल. म्हणून याच्यामध्ये कथेचा मुख्य भाग न सोडता ही कथा सांगितलेली आहे. एकादशावरी टीका करी जनार्दनाचा एका. या 11 स्कंदावरती नाथ महाराजांनी टीका केलेली. एकनाथी भागवत आपण जे म्हणतो ना, ते या 11 स्कंदावरती 11व्या स्कंदावरती केलेली कथा आहे. ती नाथ भागवत, नाथ महाराजांनी त्याच्यामध्ये तो ग्रंथ लिहिलेला आहे नाथ महाराजांनी. म्हणजे 2 वेळा श्रीकृष्णाने ज्ञान सांगितलं. पहिल्यांदा ज्या वेळेला ज्ञान सांगितलं ते कौरव पांडवांचं युद्ध सुरू असताना अर्जुनाला जे ज्ञान दिलं त्याला गीता म्हणतात. 700 श्लोक आहेत. सप्तशती, शत म्हणजे 100, सप्त म्हणजे 7, 700 श्लोकाची गीता आहे. त्याच्यावरती ज्ञानेश्वर माऊली जी लिहिलंय त्याला ज्ञानेश्वरी असं म्हणतात. म्हणजे एवढे 700 श्लोक सांगितले का त्याने तिथं श्रीकृष्णाने रणांगणावरती? ते म्हणले त्याला फक्त 7 श्लोक सांगितले. म्हणजे हे 700 कसे झाले? म्हणजे व्यास महर्षींनी त्या 7 श्लोकाचं वर्णन व्यवस्थित सर्वांना समजेल अशा भाषेत केलं, म्हणून ते 700 श्लोक झाले. आणि त्या 700 श्लोकाचं सुद्धा वर्णन सर्वसामान्य माणसाला कळावं म्हणून 3500 पेक्षाही जास्त या शब्दामध्ये माऊलींनी ते वर्णन आपल्याला कळावं म्हणून. आई जशी एका घासाचे 9 घास करून भरवते ना, तसं ते ज्ञान आहे. 11वरी टीका करी जनार्दनाचा एका. तो वाचता अर्थनिका वाचकाशी समजेल. एखाद दिवशी भागवत कथा म्हणजे एखादी भागवत पण ऐकावं म्हणाले. एकनाथी भागवत तुम्ही कधी सांगितलंय का असं जर कोणी मला विचारलं तर मी सांगेन की पार नाक्यावरच्या आपल्या गजानन महाराज मंदिरामध्ये 2.5 चातुर्मास भागवत एकनाथी भागवत ग्रंथावरती प्रवचन केलंय. पण त्यावेळेला असं रेकॉर्ड केलेलं नसल्यामुळे त्यात शिल्लक नाही आहे. पण हे रेकॉर्ड कशामुळे झालं? त्यामध्ये करोना आले त्यामुळे ते मिसेसने सुचवलं तुम्ही शब्द याच्यावर करा म्हणजे सगळ्याला घरी बसून ऐकता येईल. त्यामुळे ते झालं आणि मिसेसची इच्छा होती की तुम्ही भागवत सुद्धा रेकॉर्ड करा. त्यामुळे ते आता रेकॉर्ड होत आहे. पण त्यावेळेला रेकॉर्ड झालेलं नाही. पण ते समजा 2.5 चातुर्मास म्हणजे 4 आणि 4 8 आणि 2 10 महिने त्या एकनाथी भागवतावरती प्रवचन झाले. मी
संतापायीची वहाण मज नकळे अर्थ गहन. काय म्हणतायत ग्रंथकार भागवत म्हणतायत की मी संतापायीची वहाण मज नकळे अर्थ गहन. यास्तव केले कथन एकादशाचे यथामती. मला जमलं तसं केलं म्हणतो. आम्हा पामर आहे काय थोडं पायीची वहाण पायीवरी. चित्र काढो गेले बालक रेघा ओढून म्हणे माणूस तैशा परीथ एकादशाचे कथन सार. लहान मुलं जसं रेघोट्या मारतात आणि सांगतात आई बघ हे सूर्य काढलाय हे डोंगर काढलाय. ते लहान मुलांना जसं रेघोट्या काढाव्यात आणि आईला सांगावं मी चित्र काढलंय तसं म्हणाले मी मला जमलं तसं या एकादश स्कंदावरती निवेदन केलंय. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. सूर्याचे चित्र पाठीवरी म्हणजे सूर्याचं चित्र पाठीवर काढले लहान मुलांनी. रात्र झाली होती उजाडायचं होतं अंधार सगळीकडे. आईला म्हणलं थांब. पाठीवरती सूर्याचे चित्र काढल्यावर का अंधार निघून जातं काय म्हणतायत बा. चित्र काढू गेले बालक सूर्याचे चित्र पाठीवरी काढल्या काय तिमिर वारी ते कार्य सूर्य करी प्राची दिशी उगवता. ते काम सूर्याचे म्हणाले प्रातःकाळी तो उगवला की अंधार आपोआप नाहीसा होतो. तसं गुरुची कृपा झाली की अज्ञान रूपी अंधकार नाहीसा होऊन जातो. एकादशाचा खरा अर्थ कळावायसा ज्याचा हेत तेने श्रीनाथ भागवत अवश्य जाण वाचावे. म्हणून संती क्षमा करणे मी बाळ तुमचे ताने डोळे पांगोळे केविलवाणे बहिरे आंधळे रोगिष्ट. सामर्थ्य नाही म्हणून पांगळे. मी म्हणाले कसा आहे लुळा आहे पांगळा आहे केविलवाणा आहे आंधळा आहे बहिरा आहे. त्याचा अर्थ पण सांगता येते त्या शब्दाचा. कसा आहे मी सामर्थ्य नाही म्हणून पांगळे. माझ्याकडे सामर्थ्य नाही आहे म्हणून मी स्वतःला पांगळा समजतोय. सामर्थ्य नाही म्हणून पांगळे ज्ञान नाही म्हणून आंधळे. मला शास्त्राचं ज्ञान नाही म्हणून म्हणतो मी आंधळा आहे. सामर्थ्य नाही म्हणून पांगळे ज्ञान नाही म्हणून आंधळे. शास्त्रावीण बहिरे शास्त्र श्रवणावीण बहिरे म्हणले हे मी बहिरा आहे का या कानाने म्हणे कधी शास्त्र ऐकलंच नाही. शास्त्र श्रवणावीण बहिरे भक्ती तुष्टी वीण रोगिष्ट. माझ्याकडे भक्ती नाही तुष्टी नाही त्यामुळे मी रोगिष्ट आहे म्हणाले. भक्ती तुष्टी वीण रोगिष्ट म्हणजे भक्ती तुष्टी नसेल तर रोगिष्ट आहे. काय ऐसे ही जरी बाळ असता असं म्हणाले ते लहान मुलं आहे. कसं आहे ते त्या लहान मुलाला जास्ती धावता येत नाही म्हणून पांगळ म्हणलंय त्याला. म्हणून त्याला पांगुळ गाडा देतात पायात ताकद नाही म्हणून. पांगळ आहे आंधळं आहे म्हणजे त्याला अजून पूर्ण दृष्टी आलेली नाही. बहिरा आहे त्याला नीट ऐकायला येत नाही सांगितलं तर रोगिष्ट आहे. पण एवढं झालं तरी ऐसेही जरी बाळ असता त्याशी नुपेक्षी कदा माता. असं जरी मूल असलं तरी आई त्याची उपेक्षा कधी करत नाही. यास्तव माय बापा संता माझा अनाथा सांभाळ. म्हणून माऊली माझं रक्षण करा माझा सांभाळ करा. माय बाप बंधू बहीण श्री ज्ञानेश्वर कृपा सिंधू मजसी लागला त्याचा छंदू म्हणून केले साहसे. माझ्या आई वडील बाप सगळं कोण आहे माझी माऊलीच आहे. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्याधरण त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव. श्री ज्ञानेश्वर कृपा वेशे म्या कथिले जैसे तैसे हरिस्मरण घडले नेमिषे. दास म्हणे चरणाचं. आईला एक कथा सांगायच्या निमित्ताने ग्रंथ झाला.
हे मीस म्हणजे निमित्त झालं काय, मिसे काय, पण त्या निमित्ताने काय घडलं, हरिस्मरण घडले, भगवंताचं चिंतन घडलं, नामस्मरण घडलं. ही शब्दांची सुमनमाळा घालू श्रीकृष्णाचे गळा, चरणदासाचा पूर्वी लळा, श्री ज्ञानेश्वर जगद्गुरु. ही शब्दरूपी सुमनांची माळा भगवंताच्या गळ्यामध्ये घालतो. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदासुरिचिते सुलभ संक्षिप्त भागवते एकादश स्कंदे भगवन् निर्वाण नाम अष्टादशोऽध्याया. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय आजी श्री कृष्ण. कल्की रूपा है वाहना, खड्गधारका दुष्टनाशना, भक्तरक्षका भयहारीन. कलंकी अवतार होणार श्रीपदी, तेव्हा पृथ्वीवरी तृण न उरे असं त्याचं वर्णन केलंय. कलंकी अवतार घोड्यावर स्वार होऊन येणार आहे तो, हातामध्ये खड्ग धारण केलेलं आहे आणि दुष्टांचा संहार करणार. जय जयाजी व्याससूता, महानुभावा भावभक्ता, ज्ञानसागरा, शुकनाथा, असोमाथा तव चरणी. व्यास महर्षींना वंदन केलेले महान भाव आहेत आणि वक्ता आहेत. वक्ता म्हणजे एखाद्या गोष्टीवर विवेचन करणारा, पण त्याच्या मनामध्ये भाव नसेल तो उपयोग आहे. भावारूढ वक्ता म्हणजे वक्ता कसा असावा, तो त्या भावनेशी समरूप झालेला वक्ता असावा. महानुभावा भावभक्ता भावभक्ता, ज्ञानसागरा शुकनाथा. शुक कसे ज्ञानाचा सागर, जसं माऊलींना ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, तसं व्यास महर्षी. असो माथा तव चरणी. जय जयाजी ज्ञानेश्वरा, ज्ञानदेवा करुणाकरा, ज्ञाननाथा सद्गुरुवरा, ज्ञानराजा ज्ञानेशा. शुकासी पुसे परीक्षित, निजधामी गेल्या यदुनाथ. पुढे चालले राजवंश, कवण कैसे सांगावे. म्हणाले शुक महर्षींना परीक्षिती राजाने प्रश्न केला आहे की भगवंताने अवतार समाप्त केल्यानंतर पुढं आमचा जो वंश आहे तो चालला कसा, कोण राजे होऊन गेले, काय काय केलं त्यांनी ते सांग. श्री शुक म्हणे का राजर्षी, बृहद्रथाचे कुळी शेवटी, पुरंजय नामे होणार नृपती. प्रधान करील वध त्याचा. बृहद्रथाच्या कुळामध्ये शेवटी पुरंजय नावाचा एक राजा होणार आहे आणि त्याचा वध त्याचा प्रधानच करणार आहे. शुनक वधोने स्वामीसी, राज्यी बसवील प्रज्योतासी. 5 राजे होतील या कुळी. त्या प्रधानाने आपल्या राजाचा वध केल्यानंतर प्रज्योताला त्याने राज्यावर बसवलं. पुढे 5 राजे होतील. म्हणजे पुढचं सांगितले भविष्य पुढं काय. यानंतर शिशुनाग वंश, त्यात होतील राजे 10. कलियुगी 360 वर्षे
राज्य भोगतील पृथ्वीचे. शिशुनाग वंशामध्ये राजे 10 होतील. 360 वर्षे ते राज्य करतील. पुढे राजा नंद ख्यात, त्यासी पुत्र असते 8, पराक्रमी ते महावरिष्ठ सार्वभौम राज्य करतील. पुढे नंद राजा होईल, त्याला 8 मुलं असतील. या नंद राजाचा निपात करील ब्राह्मण चाणक्य. चाणक्य या नंद राजाचा नाश करेल. हाती धरून दासीपुत्र चंद्रगुप्त मौर्य वंशीय. दासीपुत्राला हाताशी धरून त्या नंद राजाचा निपात करेल, कारण तो दुष्ट राजा होता, त्याचा निपात करेल. आणि पुढे चंद्रगुप्ताचा वंश सुरू होईल, मौर्य वंश चालू होईल. दशराजे होतील मौर्य कुळी, करतील कीर्ती करतील भूतळी. 137 वर्षे बोली कालगणना मौर्याची. 137 वर्ष ते राज्य करतील. किती भविष्य असतं पुढचं बघा. कोण राज्य होणार आहे, किती वर्ष राज्य करणार आहेत, काय सगळं म्हणजे हे आधी ठरलेलं आहे. सगळं जे काही व्हायचं आहे ना, जे घडायचं आहे ते सगळं विधिलिखित असतं. भगवंताने सगळं लिहून ठेवलं आहे, असं 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 घडणार. दशराजे होतील मौर्य कुळी, कीर्ती करतील भूतळी. 137 वर्षे बोलली कालगणना मौर्याची. पुढे मौर्य कुळानंतर शुभवंश राजकुळ, राज्यवर्षे 100 शुभवंशी करतील. पुढे 100 वर्षे शुभवंशी राज्य करतील. पुढे होणार काणवकुळ, 345 वर्षे त्याचा काल. त्या अंती शूद्र राजा होईल. बलिनामे महादुष्ट, त्यानंतर बळी नावाचा राजा होईल. त्यानंतर होणार राजे 30, भोगतील महामहिष. 456 वर्ष काल त्यांचा जाणावा. अभीर वंश, अवभृत्य वंश, गर्धव वंश, कंकवंश, यवन राजे, तुर्कवंश, मौनराजे होतील. ऐसे होतील भूत नृपती, अन्यायाने राज्य करती. प्रजे लागे ते पीडती, अधर्मक्षिती वाढेल. पुढे मुसलमानांचं राज्य येईल, ते अधर्म करतील. राजे होतील शूद्रवत, ब्राह्मण होतील सर्व व्रात्य. शून्य होईल वेद सामर्थ्य, म्लेच्छराजे होतील. ब्राह्मण आपलं सत्व गमावून बसतील म्हणाले. म्लेच्छराजे अधर्मरत, असत्यवादी, अतिरागित, गोविप्र, स्त्री बालघात, स्वार्थालागे करतील. परस्त्री परधनारण करते, आपलीच प्रजा आपण बक्षिती. प्रजेधर्मगुणांची केवळ मूर्ती, ऐसे होतील राज्य करते. ऐशा त्यानंतर दिवस काळ योगे धर्म शौच, सत्य क्षमा बलायुष्य, नाश पावतील स्मृती दया. एक एक चांगले गुण नाश पावतील. धर्माची अधोगती होईल. शौच, सत्य, क्षमा, बल, आयुष्य कमी होत. कलियुगाचा काळ दारुण, धनवंताचे सर्व मान. कलियुगामध्ये मान कोणाला आहे? पैसा आहे त्याला मान आहे. तो काय करतो हे लोक बघणार नाही, त्याच्याकडे पैसा आहे ना मग त्याला मान देते. धनवंताचे सर्व मान, कुळ आचार जन्मगुण, धनबळेची ठरतील. कुणाच्या वंशात जन्माला आला हे सगळं कलियुगामध्ये. पैसा ज्याच्याकडे, श्रीमंत माणसाच्या पोटी जन्म झाला की मोठा त्याला धन्य वाटे. ज्याच्या अंगी आहे बळ, त्याशी धर्म न्याय अनुकूल. बळी तो कानपिढी असं राज्य होईल म्हणाले. ऐसा विपरीत येईल काळ, कोणी न कुसे दुर्बळ असेल. का विपरीत काळ येईल की सामान्य माणसाला कोणी विचारणार नाही. न देखता कुल आचार जाती, आवडी ऐसे संबंध होती. स्त्री पुरुष पत्नी पदावती, स्वविचारे होतील. पूर्ण नाही, आचार नाही, धर्म नाही, काही राहणार नाही. कोणी कुणाशी लग्न करेल. स्त्री पुरुषा माझी एक, रती हीच नियामक. व्यवहारा माझी केवळ कपट, आणि ती हे कौशल्य. व्यवहारात कपट होईल म्हणजे सरळ व्यवहार करणार नाहीत लोक. एकच ब्लॉक 4 लोकांना विकणारी माणसं आहेत का? कपट करते. व्यवहारा माझी केवळ कपट,
अनिती हेच कौशल्य. अनितीने वागणाराच मनुष्य हुशार आहे असं म्हणते. ब्राह्मण्याची केवळ खुण गळ्या माझी सूत्र जाणं. ब्राह्मण कशानं ओळखायचा? गळ्यात जाणं म्हणून ब्राह्मण. स्नान करत नाही, संध्या करत नाही, जप करत नाही, काही नाही, त्याला केवळ गळ्यात जाणवाय म्हणून ब्राह्मण. ब्राह्मण्याची केवळ खुण गळ्या माझे सूत्र जाणं. बाह्यवेशेची लक्षणं उरले बा आश्रमाचे. बाह्यवेश हेच आश्रमाचं लक्षण ठरेल. द्रव्य घेऊन न्याय देते, पैसे घेऊन न्याय देते. द्रव्य घेऊन न्याय देते. आता बघितलं ना आपण, घरामध्ये नोटाच्या बंडल निघाले. द्रव्य घेऊन न्याय देते, ऐशी न्यायाची अवनीती, अशी न्यायाची अवनीती होऊन जाईल. बोल भाटाशी पंडित म्हणते, वाचा चापल्य जांगे. जो बोलका आहे त्याचं गुणगान गातील लोक. काही काही ज्ञान नसेल, बोलता येत ना पाहिजे. ज्याचे पासी नसे धन, तयास म्हणते हा दुर्जन. ज्याच्याजवळ धन नाही, त्याच्या नादी लागणार. धनवंतासी मान, त्यासी जाती लोटांगणे. धनवंताला मान घातले. ज्याची शुद्ध दांभिक स्थिती, त्या लागे संत म्हणते. जो दांभिक आहे त्याला लोक संत म्हणून त्याच्या मागे लागते. ज्याची शुद्ध दांभिक स्थिती, तया लागे संत म्हणते. प्रसाधन म्हणून स्नान करते, व्यवहाराला स्वीकार. प्रसाधन म्हणून स्नान करते. म्हणजे जरा बरं वाटतं आंघोळ केल्यावर, म्हणून आंघोळ केल्यावर स्वच्छ होतं म्हणून नाही, थोडं बरं वाटतं आंघोळ केलं. विवाह राहील स्वीकार, म्हणजे तसंच राहायचं का लग्न करायचं हे ऐच्छिक राहील म्हणाले. बघा त्याच्यात किती लिहिलंय जुन्या काळामध्ये. विवाह राहील स्वीकार. दुरीचे जळाशय तीर्थ म्हणते. लांब कुठं पाणी त्याला तीर्थ म्हणते, तिथं लोक जातील. दुरीचे जळाशय तीर्थ म्हणते. सौंदर्य म्हणून केश राखती. केस ठेवतील डोक्यावरती, पण ते सौंदर्याचं प्रतीक म्हणून ठेवते. धीट बोलणे सत्य मानते. रेटून बोल म्हणतात. धीट बोल म्हणजे खोटं काढलं ना, पण रेटून बोल म्हणजे ते खरं वाटतं लोकांना. हे काय मी तुम्हाला दिलं होतं आणि नंतर त्याच्याच पर्समध्ये सापडायचं. माझ्यावरच आहे मला वाटून गेलं तुम्हाला. हे म्हणजे काय होतं, एखादी वस्तू नाही सापडली ना तर आपण काय ती तुम्हाला दिली होती ना, मग नंतर लक्षात येतं या नाही दिली, ती आपल्याकडे जायचं. पण ते रेटून बोल, काय जे बोलायचं ना ते रेटून बोल. दुरीचे जलाशय तीर्थ म्हणजे मला सांगायचं उद्देश एवढंच आहे की इतक्या पुरातन काळामध्ये पुढे काय काय घडणार आहे त्याचं संपूर्ण आत्ता आपल्याला ते दिसतंय समाजामध्ये काय चाललंय ते. धीट बोलणे सत्य मानती, पोट भरणे हा पुरुषार्थ. काय पोट भरणं हाच पुरुषार्थ आहे. द्रव्य प्राप्तीशी यश मानती, पैसा मिळाला म्हणजे आम्हाला यश मिळालं असं मानतात. द्रव्य प्राप्तीशी यश मानती, धर्मसेवक द्रव्यासाठी द्रव्य न मिळता धर्म सोडते. कुटुंब पोषण हा द्रव्य प्राप्तीशी यश मानती. धर्मसेवक द्रव्यासाठी द्रव्य न मिळता धर्म सोडते. कुटुंब पोषण हा दक्षिणा. द्रव्य नाही मिळालं तर आपला धर्म सोडायची तयारी आहे त्यांची. आपल्याला माहिती आता धर्मांतर करतात लोक पैशाचा लाभाने. कुटुंब पोषण हा दक्षपणा. दुष्ट प्रजाने हे सकळ व्यापून जाईल भूमंडळ. ज्याच्या अंगी महाबळ तोची राजा होईल. आपणा म्हणती प्रजानायक परी निर्दय महालोभिष्ट. चोरा ऐसे प्रजापीडक हरण करते स्त्रियाधन. ते राजे लोकच स्त्रियांचा अभिलाष करते. पडती अनावृष्टीने दुष्काळ. राजे रावतील जाचकर अवघा माझेला हाकार. एकमेकाशी मारिती. अन्न नाही. आता इतकं वर्णन करण्यासारखं नाही आहे म्हणून मी फक्त वाचून दाखवतो. ते आपल्याला दिसतंच आहे सगळं काय चालतंय ते.
अन्न नाही खावयासी, जल नाही प्यावयासी, नाना चिंता सदा मानसे, व्याधी गांजती नाना प्रे, भूक तहान रोग राई, चिंता विपत्ती गांजती पाही, तेणे आयुष्य अधिक नाही, अल्पायुषी प्रजाजन, कलियुग दोषे देह क्षीण, शून्य झाले वर्णाश्रम, नष्ट प्राय झाला धर्म, भ्रष्ट झाला वैदिक पथ, धर्मी माजले पाखांड, राजे चोर जार भांड, वैदिक मार्ग झाला खंड, बंडवितंड माजले, चोरी करणे खोटे बोलणे, निष्कारण हिंसा करणे, ही उपजीविकेची साधने, लोकाकारणे मानविते, शूद्रासवांचारी वर्ण, गायी शेळ्या ऐशा लहान, गायी शेळ्या ऐशा लहान. पूर्वी गायी मोठ्या होत्या, आता म्हणले शेळीसारख्या गायी दिसतील काही वर्षांनी. ग्रस्त आश्रमासारखे चारी आश्रम, विवाहेचे संबंधी, घरे गावे पडले शून्य, वृक्ष औषधी झाल्या क्षीण, झाडामध्ये जे औषधी तत्व होतं तेही कमी कमी होत जाणार. आता खतं घालतायत, त्याचं काय होतं आहे, त्याचा धान्यामध्ये काही कसच राहिलं नाही. वृक्ष औषधी झाल्या क्षीण, मेघ दिसती जळाविण, स्थिती दारुण पातळे, लोक गाढवा संवर्तले, ऐसे कलियुगे होय स्थिती, या दारुण युगा शेवटी अवतार धरील श्री विष्णू. मग भगवान अवतार धारण करते. करावया साधूचे रक्षण आणि धर्माचे वृत्था, पुनरुज्जीवन तैसे खळाचे निर्दाळन, धरीला अवतार सर्वोत्तम. शंभर नावक ग्रामांत, कुठं कलियुगामध्ये म्हणजे कलंकी अवतार कुठं होणार ते पण लिहिलेले आहे. शंभर नावाच्या ग्रामामध्ये हा अवतार होणार आहे. शंभर नामक ग्रामांतरे विष्णू यश ब्राह्मण ग्रामाधिकारी. ग्रामाधिकारी असेल तो, त्या जसा आपण सरपंच हे म्हणतो त्या ग्रामाचा अधिकारी असेल, त्याचंही नाव दिलंय यश नावाचा ब्राह्मण, तो ग्रामाधिकारी असेल. अवतार होईल त्याचे घरी, कल्की रूपे भगवंत, कल्की रूपाने भगवंत अवतार धारण करते. अष्टैश्वर्य गुणान्वित जगतपती श्री भगवान, दुष्ट जनांचा करील निपात, हाती खड्ग घेऊन. तो ज्या घोड्यावर बसणार त्या घोड्याचं नाव पण सांगितलं. देवदत्त नामक अश्वावरी आरूढ होणे श्रीहरी, संचार कली पृथ्वीवरी, चोर राजे मारेल, सर्व चोर मारल्यावरी, आनंद होईल पृथ्वीवरी, पवित्र होईल प्रजा सारी, निर्मळ होतील अंतरे. श्री विष्णूच्या अंगावरील कुटी सुगंधित जी शीतल, तेणे वायू झाला पवित्र कर, जनपावन त्या स्पर्शे. भगवंताच्या अंगावर जी उठी आहे त्याला वारा स्पर्श करेल आणि त्या वाऱ्याच्या योगाने सर्वांची मनं पवित्र होऊन जातील. ही जी सगळं चाललेलं आहे, मनामध्ये वाईट विचार म्हणून वाईट कृतीनं, मन शुद्ध, ज्याचं मन शुद्ध आहे त्याला घाबरायचं कारण नाही. मन शुद्ध तुला रे गड्या, भीती कशाची परवा भी कशाची. ज्याचं मन शुद्ध आहे त्याला कशाची परवा नाही. श्री विष्णूच्या अंगावरील उठी सुगंधीची शीतळ, तेने वायू झाला पवित्र कर, जनपावन त्या स्पर्शे. धर्मपालक परमेश्वर षड्गुण ऐश्वर्य संपन्न अवतार, कल्की रूपे येता भूवर, प्रजा सात्विक होतील. परमेश्वराचा अवतार झाल्यानंतर प्रजा पण सात्विक होतील, प्रजा सात्विक होतील. ते वेळे चंद्र सूर्य पुष्य नक्षत्र बृहस्पती ही येतील एकत्र. पुन्हा ते आकाशामध्ये ग्रहमान स्थिती कशी असेल ते सांगितले बघा. त्यावेळेला आकाशातली ग्रहमान स्थिती कशी असेल, चंद्र सूर्य पुष्य नक्षत्रात येतील. म्हणजे चंद्र सूर्य आणि बृहस्पती एकत्र येणार आहे. पत्रिकेत असतात ना, चंद्र आहे, सूर्य आहे आणि गुरु आहे, हे तिन्ही ग्रह पत्रिकेतले एकत्र येतील. ते वेळे चंद्र सूर्य पुष्य नक्षत्र बृहस्पती हे येतील. बृहस्पती म्हणजे पुष्य नक्षत्रावरती, पुष्य नक्षत्र असतं ते गुरुपुष्यामृत, म्हणजे गुरुपुष्यामृताच्या योगावरती चंद्र आणि सूर्य पण एकत्र येतील. अशा वेळेला तो अवतार झाला. म्हणजे सगळं
कशी ग्रहमान स्थिती येणार ते. आता ग्रहमान स्थितीवरती कसं असतं, आपल्याला पारनाक्यावरती दिलीप सिंग परदेशीने जागा दिली होती 1994 साली. मग त्यावेळेला आपल्याकडे पैसे पण होते. लोक म्हणायचे अहो बांधा बांधा. पितळी म्हणून एक ज्योतिष होते, त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत कंदेला का तोडेला, आता मला ते नीट आठवत नाही, त्याला गुरु येईल त्यावेळेला ते मंदिर होईल. आणि त्याच वेळेला म्हणजे 2005 साली ते मंदिर त्यावेळेला, म्हणजे 94 ते 2005 विचार करा. सगळी परिस्थिती अनुकूल असताना सुद्धा काहीमध्ये अडचणी होत्या, त्या अडचणी महाराजांनी दूर केल्या. पण ते ग्रहमान साधून यावं लागतं. ते वेळे चंद्र सूर्य पुष्य नक्षत्र बृहस्पती हे येथील एकत्र, तेव्हा कृतयुग ते पवित्र आरंभ होईल. त्या योगावरती कृतयुगाला प्रारंभ होईल. पहिल्यांदा कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. हे सारखं चौकडी चालूच राहते, एक संपलं की पुन्हा दुसरं. तसा हा कलियुग संपल्यानंतर कृतयुगाला सुरुवात होईल. येणेप्रमाणे जाणावे, या प्रकारे जाणावं. येणेप्रमाणे आजवर सोम सूर्यवंशाचे झाले आणि पुढे होणार ते संक्षेपे सांगते. म्हणतात परीक्षित राजा, आत्तापर्यंत या तुझ्या वंशामध्ये पूर्वी कोण कोण होऊन गेले ते सांगितलं, पुढे कोण होणार आहे ते सांगितलं. म्हणजे आता राहिलेलं उद्या सांगूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची. देविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती उभे त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी. असे ते वदन कमल समनयन हरपले कान पावतासी. उभी माय अनाथांची आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची. कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य बाला. मिथिला अबीर गुलाला दर्शना संत संग आला. जल्लरी टाळ वाजताना, जल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले. चित्त हरी पायी गुंतले, चित्त हरी पायी कणोला भाव विठाबाई. आरती पंढरीश प्रभूची कमल जापती